कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या. त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणमधील काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा असा धक्का बसलेला आहे. कल्याण डोंबिवलीचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. एकंदरीत त्यांनी हा राजीनामा का दिला, कारण काही महिन्यावर निवडणुका येऊन ठेपल्या. त्या पार्श्वभूमीवर सचिन पोटे यांची ही भूमिका सध्या अत्यंत राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. आपल्यासोबत स्वतः सचिन पोटे आहेत. सचिनजी, काय सांगाल, आज तुम्ही जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला? मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आमचे आदरणीय नेते राहुलजी गांधी, तसेच आदरणीय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, तसेच आमचे आदरणीय नेते संजय नेते साहेब यांनी गेल्या 6 महिन्यापूर्वी मध्य प्रदेशमध्ये जे राज्यस्तरीय काँग्रेस अधिवेशन झालं होतं त्याच्यामध्ये काही ठराव पारित केले होते. त्याच्यामधला एक ठराव असा होता, ज्या जिल्हाध्यक्षांना 5 वर्षाचा त्यांनी कार्यकाळ पूर्ण केला, ज्या जिल्हाध्यक्षांनी त्यांच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी द्यावी आणि जे जिल्हाध्यक्ष 5 वर्षाच्या वर त्यांचा कार्यकाळ त्यांनी राजीनामा द्यावा. त्यांच्या या सूचनेनुसार मी राजीनामा दिलाय. बाकी 11 वर्ष तुमच्याकडे जिल्हाध्यक्ष पद होतं, मग या कालावधीत आता असं काय घडलं की तुम्हाला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला वरिष्ठांनी सांगितलं? नाही, आता काँग्रेसच्या संघटनेमध्ये संघटना बळकट करण्यासाठी जे राज्यस्तरीय अधिवेशन झालं त्याच्यामध्ये अनेक ठराव झाले की संघटना का कमकुवत होते, बीजेपीच्या विरोधात लढण्यासाठी संघटना ताकदीने का न उभी राहत, त्याच्यामध्ये अनेक सूचना आल्या, अनेक नेत्यांच्या सूचना आल्या. अंतर्गत काही धुसफूस होती, काही जणांची नावं देखील चर्चेत होती. या पार्श्वभूमीवर तुम्हाला राजीनामा द्यायला सांगितलं अशी चर्चा सध्या आहे. नाही, अंतर्गत काही धुसफूस नाही, पण त्यांनी सांगितलं की दिल्लीहून प्रेशर आहे आणि 5 वर्ष तुला पूर्ण झाले, तुला राजीनामा द्यावा लागेल. त्यांच्या सूचनेनुसार राजीनामा दिला. मी प्रोटोकॉल पाळणारा माणूस आहे, मी कधीही प्रोटोकॉल तोडला नाही आणि मला काँग्रेसने बरंच काही दिलेलं आहे, त्याच्यामुळे नाराज व्हायची काही गरज नाही. मी स्वतः सोबत तुमचे जे समर्थक होते ब्लॉक अध्यक्ष, त्यांनी देखील राजीनामे दिले. एकूण किती ब्लॉक अध्यक्ष पदाधिकारी यांनी आज सामूहिक राजीनामे दिले? जवळपास 6 ब्लॉक अध्यक्ष आहेत, त्यांनी आज माझ्यासोबत राजीनामा दिलाय, कारण त्यांनाही तोच नियम लागू होतो. 5 वर्ष त्यांनीही पूर्ण केलेले आहेत ब्लॉक अध्यक्ष म्हणून आणि मी कुणालाही प्रेशर केलं नाही. त्यांनी वाटलं दादा तुम्ही राजीनामा देताय, आम्ही तुमच्यासोबत आहोत, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिले. काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावर काही नाराजी आहे? माझी कुणावरही नाराजी नाही. मी पूर्वीच सांगितलं, हा राजीनामा नाही, हा नाराजीनामा नाही, हा राजीनामा आहे. मी कुणावरही नाराज नाही आणि मला पक्षांनी वेळोवेळी मला अनेक संधी दिलेल्या आहेत आणि फार कमी वयात मला वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी काँग्रेसने दिली. माझी ओळख कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेस पक्षानेच निर्माण केलेली आहे, तर मला नाराज होण्याचा अधिकारच नाही. कोणत्या विविध राजकीय पक्षांच्या तुम्हाला ऑफर आहेत? तुम्ही शिवसेनेत प्रवेश करणार असेल चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहेत? नाही, बघा, मी सांगितलं, मी कुठल्याही नंदनवनामध्ये नाही, मी आनंदवनामध्ये आहे. आनंदवन आनंदी घे नाही, आनंदवन म्हणजे जे लोकांच्या समस्या सोडून जे समाधान आनंद मिळतो त्या आनंदवनात मी आहे. मी कुठेही जाणार नाही आणि मी किती ऑफर आल्या, ऑफर तर मला 10 वर्षापासून. आणि एकनाथ शिंदेचे किंवा खासदार श्रीकांत शिंदे संबंध पाहता एक चर्चा होते की तुम्ही शिवसेनेत प्रवेश करणार आहात. माझे संबंध सर्व पक्षीय संबंध माझे सर्वांशी चांगले आहेत. मनसेचे नेते राजू पाटील असतील, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, माझे मित्र रवी चव्हाण असतील आणि जितेंद्र आव्हाड साहेब असतील, माझे सगळ्यांशी चांगले वैयक्तिक संबंध चांगले आहेत. माझे कुणाशी मतभेद नाही. राजकारणामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जी मला काम करण्याची संधी मिळाली त्या संधीतूनच मी अनेक जणांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. हे देखील संबंध माझे जिव्हाळ्याचे का होऊ शकले, कारण मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे संबंध चांगले ठेवणे हे राजकारणामध्ये कधीही चांगलं असतं. त्याच्यामुळे कुठल्याही मतभेद असतील पण कुठलाही दुश्मनी त्याच्यामुळे कधी भविष्यात होत नाही. त्यामुळे पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका मी काँग्रेस पक्षाच्या आता निवडणूक आहेत, काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील त्यासाठी काम करतो. याच दरम्यान जे स्थानिक माजी आमदार आहेत संजय दत्त, यांच्यावर काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी देखील नाराजी व्यक्त केली होती, काय सांगाल तो? आता जे माननीय संजय दत्त साहेबांवर नाराज होते त्यांनी तर कधीच पक्ष सोडलेला आहे आणि काही जण तर पक्षामध्ये ऍक्टिव्हच नाही, त्याच्यामुळे त्यांच्यावर कोणाची नाराजी नाहीच आहे. पुढचं तुमची राजकीय भूमिका काय असणार? कार्यकर्त्यांचा रेटा काय? नेता नव्हे कार्यकर्ता. कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे? तुमच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे दिले. त्यांनी राजीनामा दिलेत. बघा, 25 वर्ष मी काम करतोय आणि अजून मी माझ्या फॅमिलीशी बोललो नाही. अजून मी माझ्यावर 25 वर्षापासून काम करतात. त्यांच्याशी सर्वांशी एकदा आम्ही स्नेहसंमेलन मी ठेवेल, त्यांच्याशी बोलेल, चर्चा करेल. कार्यकर्त्यांच्या चर्चेनंतर तुमची भूमिका स्पष्ट होईल. कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे पक्षामध्ये आणि आता पदावर नाही तर
कसं पक्ष बळकट केला पाहिजे याच्यासाठी चर्चा तर करणारच आहोत आम्ही. दुसऱ्या राजकीय पक्षात प्रवेश होऊ शकतो कार्यकर्त्यांनी जर मागणी केली तर? नाही, सध्या तरी अजून मी काय तसा विचार केलेला नाही. कारण मला 10 वर्ष काँग्रेस पक्षाने पदावर ठेवलं. 11 वर्ष संघर्षाच्या काळात अनेक आंदोलन मोर्चाच्या माध्यमातून अनेक अंगावर केसेस घेऊन मी पक्षासाठी काम केलं, संघर्ष केला. आपण सर्वांच्या साक्षीने तो केला आणि त्याच्यामुळे मला जेवढं करता येईल यथाशक्ती काँग्रेस पक्षासाठी संघटना वाढवण्यासाठी म्हणा किंवा आहे ती संघटना शाबूत ठेवण्यासाठी जे प्रयत्न माझ्या वतीने मी करायचा प्रयत्न केला तो मी करत आलो आहे. त्याच्यामुळे यापुढेही करत राहील. बघू आता कार्यकर्ते काय म्हणतात. सगळ्यांची बैठक, कारण 25 वर्षापासून एखाद्या पक्षात काम करतो आहे आणि वेगळा विचार जर करायचा असेल तो केलेला नाही तर तो कार्यकर्त्यांनी वेगळा विचार करण्यास तुम्हाला सांगितलं किंवा तुमच्यासमोर भूमिका मांडली? तरीही तो वेगळा विचार करणं एवढं सोपं नाही. कारण आता माझी फक्त कार्यकर्ता म्हणून नाही नाळ जोडली, एक भावनिक संबंध माझ्या काँग्रेसच्या लोकांची, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची भावनिक संबंध झाले. त्याच्यामुळे एवढा मोठा डिसिजन घ्यायचा, पक्ष सोडून दुसरीकडे जायचं, हे काय सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळे बघू, अजून वेट अँड वॉच. एकंदरीतच या आजच्या काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्यामुळे कल्याणमधील काँग्रेसमध्ये एकच भूकंप सुद्धा पाहायला मिळतोय. कारण तब्बल 11 वर्ष सचिन पोटे हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची विविध आंदोलन होत होती. मात्र आता या जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर नेमके काँग्रेसचे वरिष्ठ काय भूमिका घेतात किंवा सचिन पोटे यांची पुढची राजकीय भूमिका काय आहे, ते कोणत्या दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार.